करमाळ्यातून सगळ्यात मोठी बातमी. भीमा नदीच्या पाण्यात वेगाने वाढ होत आहे. उजनी धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, पण लाखो रुपयांचं सिंचन साहित्य वाचवण्यासाठी त्यांची सध्या मोठी धावपळ सुरू झाली आहे. ही दृश्य आहेत करमाळा तालुक्यातील वाशिंबे परिसरातील. नदीतील पाणी सतत वाढत आहे. त्यामुळे शेतकरी नदीच्या पात्रात उतरले आहेत. कोणी विद्युत पंप काढत आहे, कोणी पाईप गोळा करत आहे, कोणी केबल बाहेर काढत आहे, तर कोणी स्टार्टर आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी नेत आहे. शेतकऱ्यांची एकच घाई आहे, पाणी वाढण्यापूर्वी सर्व साहित्य बाहेर काढायचे हे ध्येय त्यांच्या पुढे आहे. उन्हाळ्यात उजनी धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी नदीच्या पात्रात उतरून स्वतःच्या खर्चाने पंप बसवले, पाईप टाकले, केबल टाकल्या आणि दिवस रात्र मेहनत करून पिकांना पाणी दिलं. आज तेच साहित्य पाण्याखाली जाण्याची भीती त्यांच्या मनात आहे. म्हणून शेतकरी जीवाची पर्वा न करता साहित्य बाहेर काढत आहेत. पुणे जिल्ह्यातील धरण भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे भीमा नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. दौंडच्या बाजूने मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणात येत आहे. धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. ही बातमी खरीप हंगामासाठी नक्कीच दिलासादायक आहे. मात्र याच वेळी नदीपात्रातील सिंचन साहित्य वाचवण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे राहिले आहे. एका बाजूला उजनी धरण भरत आहे, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांची धावपळ थांबत नाही. कारण एका पंपाची, एका पाईपची आणि इतर साहित्यांची किंमत हजारो ते लाखो रुपयात आहे. वेळेत साहित्य बाहेर काढले तर नुकसान टळेल, उशीर झाला तर सर्व काही पाण्याखाली जाईल. म्हणून ही धावपळ चालू आहे. उजनी धरणाकडे पाण्याची आवक वाढत असताना शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. मात्र सिंचन साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांची धावपळही सुरू आहे. कॅमेरामन अविनाश जोशीसह मी हेमंत केळकर, करमाळा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या सन्मान महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शेजारील जॉईन बटन दाबून आमचे सभासद व्हा. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी सन्मान महाराष्ट्रचे सभासद आपण व्हा.